नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा तिसरा धडा बघतोय बाळांनो. धड्याचं नाव आहे बहुपदी पॉलिनॉमियल. आणि तुम्हाला माहीत झालेलं आहे या धड्यामध्ये 6 प्रॅक्टिस सेट आहे. त्यातला प्रॅक्टिस सेट 3.1, 3.2, 3.3 आपला झालेला आहे. सराव संच 3.1, 3.2 आणि 3.3 झालेला आहे आपला. आता आपण आज सराव संच 3.4 बघणार आहोत. आज जो सराव संच आपण शिकतोय 3.4 याच्यामध्ये आपण एकच कन्सेप्ट शिकणार आहोत आणि तो कन्सेप्ट म्हणजे बहुपदीची किंमत. बहुपदीची किंमत, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. बहुपदीची किंमत कशी काढतात आणि काय आहे हा व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल कन्सेप्ट तो तुम्ही समजून घ्या. जर हा कन्सेप्ट तुम्हाला कळाला ना तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.4 पण कळेल, 5 पण कळेल आणि जवळपास आपला धडा संपुष्टात येईल आता. ओके, तर हा मेन कन्सेप्ट तुम्ही शिकताय बाळांनो. काय शिकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये की व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. कसा प्रश्न विचारतात त्याच्यात 2 प्रकारचे प्रश्न असू शकते याच्यामध्ये, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय बोलता बघा, x बरोबर 0. डायरेक्ट प्रॅक्टिस सेटला स्टार्ट केलेले आज पण प्रॅक्टिस सेट 3.4. प्रॅक्टिस सेट 3.4 शिकवतोय मी तुम्हाला. सराव संच 3.4 काय म्हणतात ते की x बरोबर 0 असताना या बहुपदीची किंमत काढा. बहुपदीची किंमत ह्या काढायची आहे, पण याच्यात जे चल असतं का x त्याची किंमत दिलेली असते. x बरोबर 0 असताना याची किंमत काढा, x बरोबर 2 असताना याची किंमत काढा, x बरोबर 3 असताना याची किंमत काढा, x बरोबर 1 असताना या बहुपदीची किंमत काढा. -1 म्हणजे x ची काहीतरी व्हॅल्यू देता आणि मग x वाली एक पॉलिनॉमियल देता आणि त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायला. म्हणजे फॉर x = 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस पॉलिनॉमियल. ओके, तर तुम्ही काय करायचं बघा, हाऊ यू कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल बघा तुम्ही. ही जी बहुपदी x वाली नाही ना, तुम्ही p ऑफ x असं नाव द्यायचं. p ऑफ x x² -5x + 5. एकदम इझी प्रश्न आहे बाळांनो. ही जर x वाली बहुपदी असेल तर इथे p ऑफ x म्हणायचं. ऑफ x म्हणजे हा ब्रॅकेट घ्यायचा. ही जर y वाली पॉलिनॉमियल असेल तर p ऑफ y. ही m वाली पॉलिनॉमियल असेल तर p ऑफ m. ही t वाली पॉलिनॉमियल असेल तर p ऑफ t. हे p नाव फिक्स आहे, हे p नाव कॅपिटल आहे, हे पॉलिनॉमियलचं नाव आहे p ऑफ x. आणि आता व्हॅल्यू कशी आहे, x बरोबर 0 म्हणून इथे x च्या ऐवजी 0 भरायचा आणि ह्या पुढे पण x च्या ऐवजी 0 भरायचा. जिथे जिथे x दिसेल तिथे तिथे 0 भरायचं. आता इथे x दिसला 0 भरा, -5 कंसात 0 भरा आणि +5. हे बघा, x ब्रॅकेट मध्ये भरायचं कधी पण 0. का बरं 0? कारण x 0 असताना किंमत काढतोय आपण. जर त्यांनी x 2 असताना किंमत विचारली असती तर x च्या ऐवजी 2 भरला असता. x -2 असताना किंमत काढा बोलले असते तर p च्या ऐवजी x च्या ऐवजी -2 भरला असता. यालाच बहुपदीची किंमत म्हणतात. ओके, तर हे लक्षात ठेवा तुम्ही. जनरली वर्ग आणि घन असे 2 प्रकारचे गणित तुम्हाला बघायला मिळेल. तर वर्ग शिका तुम्ही. हे बघा, वर्ग 3-4 प्रकारचे असतात. समजा 3 चा वर्ग आहे, -3 चा वर्ग आहे, किंवा 2 कंसात 3 चा वर्ग आहे, किंवा -2 कंसात 3 चा वर्ग आहे, असे काहीतरी असू शकेल वर्ग. वर्ग लक्षात ठेवा या टाईपचे असणार आहे. तर कसं असणार व्हॅल्यू बघा. 3 चा वर्ग आला तरी उत्तर 9, -3 चा वर्ग आला तरी उत्तर 9. वर्ग हा प्लस संख्येचा पण प्लसच असतो आणि मायनस संख्येचा पण प्लसच असतो. आणि कधी कधी वर्ग करून बाहेरचा गुणाकार करावा लागतो. 3 चा वर्ग 9, 9 दुने 18. 3 चा वर्ग 9, 9 दुने 18. पण वर्गाला कधी चिन्ह येणार हे लक्षात ठेवा. आणि घन हा वेगळा कन्सेप्ट आहे. समजा 2 चा घन काढायचा आहे, -2 चा घन काढायचा आहे, तर 2 चा घन 8 येतो, -2 चा घन -8 येतो. वर्गाच्या बाबतीत लक्षात ठेवा की प्लस वाल्या अंकाचा वर्ग पण प्लसच येतो आणि मायनस वाल्या अंकाचा वर्ग पण प्लसच येतो. वर्गाचा कन्सेप्ट लक्षात ठेवा. प्लस वाल्या अंकाचा वर्ग पण प्लसच येत असतो आणि मायनस वाल्या अंकाचा वर्ग पण प्लसच येत असतो. आणि क्यूबचा कन्सेप्ट काय आहे की प्लस वाल्या अंकाचा क्यूब प्लस येत असतो आणि मायनस वाल्या अंकाचा क्यूब मायनस येत असतो. लक्षात येते का बाळांनो? कारण तुम्हाला वर्ग पण बघायला मिळणार आहे आणि घन पण बघायला मिळणार आहे. आणि गुणाकार पण. गुणाकार 3 प्रकारचे असतात. +2 कंसात 2, किंवा +2 कंसात -2, किंवा -2 कंसात फक्त 2, किंवा -2 -2 असे गुणाकार असणार आहे. काय सांगतो मी, लक्ष द्या बाळांनो. वर्ग पण काढता आला पाहिजे. वर्ग प्लस वाल्या अंकाचा प्लसच येतो, मायनस वाल्या अंकाचा पण प्लसच येतो. घन पण काढता आले पाहिजे. प्लस वाल्या अंकाचा घन प्लसच येतो, मायनस वाल्या अंकाचा घन मायनस येतो. वर्गात तसं नाही, वर्ग दोन्ही प्लसच येतात, पण घन प्लस वाल्याचा प्लस, मायनस वाल्याचा मायनस. आणि गुणाकार असा 2×4च होणार गुणाकार प्रत्येक वेळा. पण चिन्हांचं काय, एक पण मायनस नाहीये तर याला प्लस, म्हणजे दोन्ही प्लस आहे तर प्लसच येणार. याला पण एकच मायनस आहे तर मायनस येणार. इथे एकच मायनस आहे तर मायनस येणार. 2 मायनस आहे तर प्लस येणार. म्हणजे गुणाकाराचं चिन्हाचं रूल काय आहे, 1 मायनस असलं तर मायनस येणार आणि 2 मायनस असले की प्लस येणार. सगळं प्लस असेल तर प्लसच येणार. लक्षात ठेवा, एकदम इझी बाळांनो.
आपण व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढायला शिकणार आहे आज. व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल मी डायरेक्ट प्रॅक्टिस सेटला स्टार्ट केलेला आहे. प्रॅक्टिस सेट 3.4 लक्ष द्या. आता तुम्ही सांगा इथं शून्याचा वर्ग किती येतो? शून्यच. आणि याचा गुणाकार 5 0 0, पण इथं एक मायनस म्हणून मायनस आणि प्लस 5, पण शून्यातून शून्य गेला शून्य, मग उरले फक्त 5. याचा अर्थ व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल किती आहे? 5 झालं. असंच काढायचं, यालाच व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणतात. पण कधी x शून्य असताना. इथं जर x बरोबर 2 दिलं असतं ना, तर इथं 2 भरावं लागलं असतं. कशी काढतात व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल? हा, आता हा त्यांचा प्रश्न होता. हा, आता मी मनाने आणखी प्रॅक्टिस म्हणून तुमचे प्रश्न दाखवतो तुम्हाला. आता ते बोलतोय की फॉर x इज इक्वल टू 2. आता x 2 घ्या आणि याची व्हॅल्यू काढून टाका. मग मी परत xच गणित म्हणून याला p ऑफ x नाव देणार आहे पॉलिनॉमियलला. p ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 7x मायनस 10. आय होप तुमच्या लक्षात येतंय की याला पॉलिनॉमियल म्हणता याला नाव द्यावं लागतं p ऑफ x. जर ही x चलाची असेल तर, y चलाची असेल तर p ऑफ y, m व्हेरिएबलची असेल तर p ऑफ m, अशी नावं चेंज होत आहेत. आणि आता x 2 भरायचं आहे ना, म्हणून याला p ऑफ 2 म्हणायचं. याचा अर्थ x च्या ठिकाणी 2 भरलाय आपण. आता इथून पुढे जिथं पण x दिसेल मला तिथे 2 भरणार नाही. इथं x दिसला 2 कंसाचा वर्ग, इथं 7 जशाच तसा कंसात 2 मायनस 10. बघा तुम्ही काय केलंय, आपण x च्या ठिकाणी 2 भरतोय आपण, तर हे x 2 आणि हे 2 चा वर्ग प्लस 7 कंसात 2 वजा 10. मग 2 चा वर्ग किती येतो? 4. 2 चा वर्ग 4. हे बघा किमती कशा भरल्या बघा. p ऑफ 2 काढायचंय ना, p ऑफ 2 काढायचंय ना, म्हणून x च्या ठिकाणी किती भरले आपण? 2. आणि इथं पण x च्या ठिकाणी 2, इथं पण x च्या ठिकाणी 2. आता हे 2 चा वर्ग 4च येतो. हा -2 जरी असता तरी 4च आला असता. आणि हा गुणाकार असतो, हा वर्ग असतो आणि हा गुणाकार. 7 गुणे 14, पण सगळं प्लस आहे ना, म्हणून 1 प्लस येते. हे जर 1 पण मायनस असलं ना तर मायनस येतं. आणि हा पुढचा -10. आता तुम्हाला माहिती 14 आणि 4 18 होता आणि -10, 18 तून 10 गेले 8. याचा अर्थ p ऑफ 2 ची किंमत किती आहे? 8. हे एक्स्ट्रा प्रश्न घेतोय मी तुमच्याकडे. आता इथं बघा, आता हा प्रश्न जसा असा विचारतात, म्हणजे इथं पॉलिनॉमियलला तुम्हाला नाव द्यावं लागतं आणि मग p ऑफ 2 काढायचं, हे तुम्हाला कळालं पाहिजे. इथं मात्र प्रश्न डायरेक्ट दिलाय त्या. ही व्हॅल्यू पॉलिनॉमियलच मी x च्या भाषेत देऊन टाकली तुम्हाला पूर्ण, आणि तुम्हाला 2 किमती काढायला लावल्या, एक p ऑफ 2 आणि एक p ऑफ -3. तर तुम्ही बघा आता कशा निघतात त्या. रेडी? आता पहिल्यांदा मी ते गणित घेणार. p ऑफ x बरोबर x वर्ग मायनस 7x मायनस 3. आणि आता मला p ऑफ किती काढायचं आहे? 2. म्हणून मी x च्या ऐवजी 2 भरणार. x च्या ऐवजी 2 म्हणजे एकाच गणितात तुम्हाला दोन्ही किमती काढायच्या. आता p ऑफ 2 पण काढायचं आहे, p ऑफ -3 पण. p ऑफ 2 चा अर्थ आहे की x च्या ठिकाणी तुम्ही 2 भरा, आणि p ऑफ -3 चा अर्थ आहे की x च्या ठिकाणी तुम्ही -3 भरा. आता 2 बघा कसं होतो. हा, इथं 2 भरा, त्याचा वर्ग, इथं कंसात 2 भरा, -3. जेव्हा पण x दिसेल तो कंसात आला पाहिजे. कंसात 2, त्याच्या डोक्यावर 2, कंसात 2, त्याच्या बाजूला -7. आता 2 चा वर्ग किती येतो? 4. हे 7 गुणे 14 बनतं, पण एक मायनस आहे ना इथं, म्हणून मायनस येतं. हे बघा, एवढ्या 2 अंकांमध्ये एक मायनसचं चिन्ह दिसलं तर मायनस देत जा, आणि 2 मायनस दिसले तर प्लस देत जा. हे दिसतंय का तुम्हाला मध्ये गुणाकार? हा असा असणार आहे बघा. एक असा असेल, एक असा असेल, एक असा असेल आणि एक असा असेल. एवढ्या टाईपचे गुणाकार तुम्हाला बघायला मिळेल. हा पण 7 गुणे 14 आहे, पण एक मायनस आहे म्हणून मायनस. हा पण 7 गुणे 14 आहे, पण दोन्ही मायनस आहे म्हणून प्लस. हा पण 7 गुणे 14 आहे, सगळं प्लस आहे म्हणून प्लसच. हा पण 7 गुणे 14च आहे, पण एक मायनस येतं काय? मायनस. म्हणजे गुणाकार मायनस कधी येईल तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा एक चिन्ह मायनस असेल तेव्हा, आणि 2 मायनस असेल तर प्लस. समजून घ्या यार बाळा, लक्षात येतंय ना? आणि हे -3. आता तुम्हाला माहिती आहे ह्या 4तून 14 गेलो 10 होतात, मोठ्या संख्येचं चिन्ह ते जशाच तसं. -10 -3 -13 झालं p ऑफ 2. आता बघा परत गणित तेच आहे, p ऑफ xच गणित आहे. एकाच गणितात दोनदा व्हॅल्यू काढायची शिकू आपण. आणि आता p ऑफ -3 काढायचं आहे तुम्हाला. p ऑफ -3, x च्या ठिकाणी -3, x च्या ठिकाणी -3. मग इथं पण x दिसतोय -3 भरा, त्याचा वर्ग करा. इथं पण x दिसतोय -3 भरा आणि -3. याला वर्ग म्हणतात आणि याला गुणाकार. वर्ग गुणाकार. वर्ग कसं? 3 चा वर्ग 9, 3 चा वर्ग 9, आणि यांचा गुणाकार 7 3 21, पण दोन्ही मायनस आहे म्हणून प्लस गुणाकार. लक्षात येतंय का तुम्हाला सगळ्यांना? बघा तुम्ही, हा -3 जरी असलं तरी वर्गात चिन्ह येत नाही, आणि याला गुणाकार म्हणतात. 7 3 21, पण दोन्ही मायनस आहे ना, म्हणून गुणाकार प्लस येतो. आणि हे -3. मग 21 आणि 9 किती बनतात? 30 आणि -3. 30तून 3 गेले 27. झालं उत्तर. समजतंय का? मी त्यांचा एकच प्रश्न घेतला आणि नंतर तुम्हाला थोडं प्रॅक्टिस म्हणून दाखवते. प्रश्न 2 प्रकारे विचारतात.
कधी कधी एक्सची डायरेक्ट व्हॅल्यू देता आणि पॉलिनॉमियल मोकळी देता. एक्स 2 असताना ही व्हॅल्यू काढा, याचा अर्थ पी ऑफ 2च काढा. एक्स 2 असताना किंमत काढा म्हणजे पी ऑफ 2 काढा. आणि कधी कधी डायरेक्ट पी ऑफ 2 काढा म्हणतात ते. तर प्रश्न दोन्ही प्रकारचे आपण अशा प्रकारची प्रॅक्टिस घेणार आहोत. आता मी एकच गणित देणार, पण त्यात मी एक प्लस व्हॅल्यू पण देणार आणि एक मायनस व्हॅल्यू. 2-3 गणित आणखी करून दाखवतो आणि त्या प्रकारचे गणित मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. तसं या प्रॅक्टिस सेटमध्ये 4 गणित आहे. मी 4ही एकदा तुम्हाला शिकवणार आणि मग पुढचं दाखवणार. ओके बाळांनो? ओके बाळांनो, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेतोय आपण. तर प्रॅक्टिस सेटमध्ये सगळे 4 प्रश्न आहेत, त्यातला मी एकच प्रश्न घेतला आणि मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेतोय. आता तुम्हाला दाखवतोय की आपण याच्यात नेमकं काय शिकतोय. बहुपदीची किंमत काढायला शिकतोय, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. आणि प्रश्न 2 प्रकारे विचारला जाऊ शकतो, एक असा आणि एक तसा. हा प्रश्न कसा विचारला त्यांनी स्वतः पॉलिनॉमियलचं नाव देऊन ठेवलं आणि म्हणतात पी ऑफ 3 काढा. याचा अर्थ तुम्ही x3 भरा आणि एक किंमत काढा आणि एक x-5 भरा आणि एक किंमत काढा. तर बघा तुम्ही 2 किमती काढायच्या आहेत तुम्हाला. नंबर 1 पी ऑफ x बरोबर x चा वर्ग -5x - 3. आता तुम्ही x च्या ठिकाणी 3 भरा, एकदा भरला 3. मग इथं पण x च्या ठिकाणी 3 भरा, 3 चा वर्ग आणि इथं पण 3 भरा. कंसात प्रत्येक वेळेला x3 भरतोय आपण, x3 x3 x3. याचा अर्थ पी ऑफ 3 काढतोय आपण. हा, मग 3 चा वर्ग किती येतो? 9. यांचा पाडा 5-3-15 येतो. एक इथं वर्ग काढून घ्यायचा एकदा आणि इथं कधीच चिन्ह द्यायचं नाही आणि इथं एकदा पाडा म्हणून घ्यायचा 5-3-15. पण एकच मायनस आहे ना, तर मायनस द्यायचं. हे बघा, यांना दोघांना मिळून जेवढे मायनस आहेत त्याच्यावर डिपेंड करेल इथं चिन्ह कोणतं येईल. एकच मायनस दिसलं तर मायनस येईल, 2 मायनस दिसले तर प्लस येईल आणि हे -3. आता तुम्हाला माहिती आहे 9तून 15 गेले की 6 होतात, मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. 9तून 15 गेली 6, मोठ्या संख्येचं चिन्ह -3 आणि -6 आणि -3 -9. ही झाली किंमत पी ऑफ 3 ची. इझी एकदम. बघा तुम्ही व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढताय. तुम्ही व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढत असताना तुम्ही x ची व्हॅल्यू भरून किंमत काढताय. परत एकदा सेम पॉलिनॉमियल घेणार आपण. पी ऑफ x = x² - 5x - 3. याला पॉलिनॉमियल म्हणतात. दिस इज युअर पॉलिनॉमियल आणि हिचं नाव आहे पी ऑफ x. पण याच्यात आपल्याला पी ऑफ -5 काढायचं नाही. याचा अर्थ x ची किंमत -5 भरायची असते. -5 x म्हणजे -5. मग इथं पण -5 भरा, त्याचा वर्ग. इथं पण -5 भरा ब्रॅकेटमध्ये. ब्रॅकेटमध्ये किमती भरायच्या प्रत्येक वेळेला. x ची -5 x ची -5. याला वर्ग म्हणतात. 5 चा वर्ग 25 येतो आणि याला गुणाकार म्हणतात. 5 चा 5 25. पण दोन्ही मायनस इथं काय येणार? प्लस -3. मग 25 आणि 25 50 -3. 50 मधून 3 गेले 47. दिस इज आवर व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. एकदम इझी आहे. इथं मी डायरेक्ट स्वतःहून सांगितले तुम्हाला की पी ऑफ 3 आणि पी ऑफ -5 काढा. याचा अर्थ x एकदा 3 भरा आणि x एकदा -5 भरा. आणि इथं ते तुम्हाला स्वतः बोलताय की y3 भरा. तुम्ही स्वतः y3 भरा, याचा अर्थ तुम्ही पी ऑफ 3च काढा. पण बहुपदी तुमची ही आहे आता y वाली, म्हणून तुम्ही नाव काय देणार? पी ऑफ y. आता तुम्ही स्वतः नाव देताय तिला पी ऑफ y. त्यांनी नाव नाही दिलेलं, तुम्ही नाव देताय पी ऑफ y आणि परत तसंच काढता तुम्ही. y च्या ऐवजी 3 भरणार तुम्ही, म्हणजे पी ऑफ 3 काढा डायरेक्ट. इकडचा प्रश्न डायरेक्ट होता पी ऑफ 3 काढा. इथं y च्या ठिकाणी 3 भरा म्हणतात. तरी तेच आहे, दोन्ही प्रश्न सेम आहे. लँग्वेज समजून घ्या. पी ऑफ 3 = 3 चा वर्ग + 7 कंसात 3 - 10. 3 चा वर्ग 9, 7 × 3 = 21 - 10. 21 आणि 9 30 - 10. 30तून 10 गेले 20. संपलं. लक्षात येईल ना तुमच्या? एकदम इझी बाळा. व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल व्हेरी इझी. ओके. त्याचा हा दुसरा प्रश्न आहे. हा पुस्तकातला प्रश्न आहे की ही व्हॅल्यू ऑफ म्हणजे पॉलिनॉमियलचं नाव त्यांनी स्वतः दिलेलं आहे आणि तुम्हाला म्हणतात पी ऑफ 3 वर्गमुळात 2 काढा. 3 वर्गमुळात 2 थोडं डिस्प्ले बघा तुम्ही. पी ऑफ y = y² - 3√2y + 1. आता पी ऑफ किती काढायचं आहे? 3 वर्गमुळात 2च काढायचं आहे. याचा अर्थ y च्या ठिकाणी 3 वर्गमुळात 2 भरा आणि मग वर्ग करा. परत ह्या y च्या ठिकाणी परत 3 वर्गमुळात 2च भरा आणि +1 करा. हे बघा, लक्ष द्या. किमती कशा भरल्या जातात जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. या y च्या ठिकाणी आपण 3 वर्गमुळात 2, इथं 3 वर्गमुळात 2 आणि इथं 3 वर्गमुळात 2 करतो. आता तुम्हाला माहिती का ह्या 3 चा वर्गमुळात 2 चा वर्ग कसा काढला जातो? असं पाळा. ह्या 3 चा वर्ग 9 घेता आणि या 2 चा 2च घेता आणि मग याला 9 दुने 18 म्हणतात. समजा 5 वर्गमुळात 3 चा वर्ग काढायची वेळ आली तर 5 चा 25 काढता आणि 3 चा 3च ठेवता. वर्गमुळातल्या अंकाचं वर्ग तेच असतं आणि 25 × 3 = 75. असं जमेल तुम्हाला. वर्ग काढायची टेक्निक कळाली. मग तसा वर्ग काढायचा. आता तुम्ही सांगायचं वर्ग किती येईल मग? आता 3 चा 9 आणि 9 दुने 18 आणि याला गुणाकार म्हणतात. गुणाकार कसं असतं? एकच मायनस म्हणून मायनस देऊन टाका
पण ह्या 3 त्रिक 9 वेगळा गुणाकार होईल आणि 2 दुणे 4 वेगळा गुणाकार होईल. म्हणजे वर्गमुळातल्याचा गुणाकार वर्गमुळातल्याशी होत असतो बाळांनो आणि बाहेरच्याचा गुणाकार बाहेरच्याशी. 3 त्रिक 9 2 दुणे 4 3 त्रिक 9 2 दुणे 4 समजलं. आणि हा प्लस 1 जशाच्या तसा. आता खाली या थोडंसं हे 18 जशाच तसे आणि हे मायनस 9 आणि वर्गमुळात 4 ची किंमत 2 असते. हे 18 जशाच तसे मायनस हे 9 वर्गमुळात 2 ची किंमत वर्गमुळात 4 ची किंमत 2 प्लस 1 9 दुणे 18. हे बघा हे 18 आणि हे पण 18. 18 दुणे 18 गेली 0 प्लस 1 उत्तर 1. थोडं दमादमाने सोडवलं मी. हे काही डिस्को प्रश्न दिलेले त्यांनी आपल्याला तर जमले पाहिजे. एकदम सोपं आहे. फक्त हा वर्ग कसा आला समजून घ्या आणि हा गुणाकार कसा झाला समजून घ्या. 3 त्रिक 9 आणि 2 दुणे 4 पण हे 9 जशाच तसे आणि ह्या 4चं उत्तर 2 मग 9 दुणे 18 असं. आणि इकडे थोडा आणखी डिस्को विचारला की बहुपदीचं नाव दिलं आणि तुम्ही ही पण एक किंमत काढा आणि ही पण एक किंमत काढा आणि मग त्यांची बेरीज करून दाखवा. तर बघा तुम्ही एकदम इझी. पी ऑफ एम बरोबर एम क्यू प्लस 2m स्क्वेअर मायनस एम प्लस 10. आता पी ऑफ ए काढताना तुम्ही काय करणार एमच्या ऐवजी ए भरणार. मग इथं पण एमच्या ऐवजी ए भरा एचा घन एमच्या ऐवजी ए भरा एचा वर्ग एमच्या ऐवजी ए भरा प्लस 10 संपलं. सगळीकडे एम दिसला की ए भरला त्याला म्हणतात पी ऑफ ए. मग मी परत पी ऑफ एम घेणार बरं का परत गणित लिहून घेणार एमचा घन प्लस 2 एमचा वर्ग मायनस एम प्लस 10 आणि आता पी ऑफ मायनस ए काढणार. पण मायनस आला की मी या किमती ब्रॅकेटमध्ये भरणार आहे. एक स्टेप वाढवणार आहे. कसे बघा आता तुम्ही याच्या मायनस ए येईल त्याचं क्यूब याचा मायनस ए येईल त्याचा वर्ग याचा मायनस ए येईल. बघा किमती कशा भरल्या मी प्रत्येक वेळा कंसात किंमत भरली. एमची किंमत मायनस ए ना यावेळी ए होती बघा. ए होती तर मला ब्रॅकेट लावायची गरज पडली नाही. डायरेक्ट एम काढून ए भरत राहिलं संपलं गणित. पी ऑफ मायनस ए काढत असताना मात्र इथे मायनस ए काढला इथं मायनस ए काढला आणि इथं मायनस ए काढला पण ब्रॅकेटमध्ये. कारण ब्रॅकेटमुळे व्हॅल्यू चेंज होणार आहे. मायनस एचा घन मायनस एचाच घन येतो पण मायनस एचा वर्ग पण प्लस येत असतो म्हणजे वर्गाला चिन्ह राहत नाही. म्हणून तुम्हाला इथं जरी मायनस दिसत असेल तरी तुम्हाला असं साधं 2 चा वर्ग लिहावा लागेल कारण हा मायनस नाहीच आहे आणि याचा वर्ग प्लस येत असतो. आणि हा पण 2दा मायनस येतो तो प्लस बनत असतो. 2दा मायनसचा प्लस आणि प्लस 10 हे लक्षात घ्या तुम्ही. ही स्टेप जरा थोडीशी. ही पी ऑफ मायनस ए ची किंमत आहे बघा आणि ही पी ऑफ ए ची किंमत लक्षात घ्या तुम्ही ह्या दोन किंमत. इथं बघा मायनसचा घन मायनस येतो पण मायनसचा वर्ग मात्र मायनस येत नाही प्लसच येतो आणि 2दा मायनस चिन्हाचं पण प्लस बनतं. आणि आता मला यांच्या दोघांची काय करायची अशी बेरीज करायची की नाही पी ऑफ ए आणि पी ऑफ मायनस ए ची. तर मी काय करतो आता यांची बेरीज करताना पी ऑफ एचं उत्तर वर मांडतो आणि पी ऑफ मायनस एचं उत्तर खाली मांडतो आणि बेरीज करतो. जशी तुम्ही सराव संच 3.2 मध्ये शिकलाय तशी. मग हे वरती बघा एचा घन प्लस 2 एचा वर्ग मायनस 1 प्लस 10 आणि हे खाली मायनस एचा घन प्लस 2 एचा वर्ग प्लस 1 प्लस 10. करा बेरीज आता यांची. कशी होईल बेरीज सांगा मला कशी होईल. हे दोघं कट होईल हे दोघं कट होईल. हे 2 आणि 2 4 एचा वर्ग बनेल आणि 10 आणि 10 20 बनेल. संपलं उत्तर. त्याच्यामध्ये तुम्ही फायनली लिहू शकता सर पी ऑफ ए प्लस पी ऑफ मायनस ए इज इक्वल टू 4a स्क्वेअर प्लस 20. थोडं डिस्को गणित आहे हे पण आणि हे पण. तर हे दोन्ही गणित तुम्ही नीट समजून घ्या. हा दुसरा प्रश्न आहे हा तिसरा प्रश्न आहे. आता एक राहिलाय फक्त चौथा प्रश्न तो पण करून दाखवतो आणि मग होमवर्कला गणित देतो तुम्हाला. ओके ओके बाळांनो. तर एक शेवटचा प्रश्न बाकी आहे. आपण बहुपदीची किंमत काढायला शिकतोय हा बाळांनो. बहुपदीची किंमत कशाला म्हणतात ते तुम्हाला कळतंय ना. त्या बहुपदीत जे चल असतं का त्या चलाचा एक अंक भरावा लागतो आपल्याला आणि ती किंमत असते त्याची. उदाहरणार्थ हे गणित बघा. ही बहुपदी तुमची आणि तुम्हाला पी ऑफ 2 काढायचं आहे. याचा अर्थ तुम्ही वायच्या ठिकाणी 2 करा बस संपला विषय. यालाच बहुपदीची किंमत म्हणतात. पी ऑफ 2 म्हणजे ही एक बहुपदीची किंमत आहे. त्याचं उत्तर किती येतं बघा. पी ऑफ वाय बरोबर तुम्हाला दिलेले 2y क्यूब मायनस 6y स्क्वेअर मायनस 5y आणि प्लस 7. आता तुम्ही वायच्या ऐवजी 2 करा. का बरं 2 भरताय सांगा बरं तुम्ही मला. कारण तुम्हाला पी ऑफ 2 काढायचं आहे ना म्हणून वाय 2 करा. इथं 2 आणि कंसात 2 चा घन इथं 6 आणि कंसात 2 चा वर्ग इथं पण 2 प्लस 7. ओके. आता इथं घन बघा 2 चा घन 8 येतो. 2 चा घन 8 येतो पण 8 गुणे 16 बनतो. 2 चा घन 8 आणि हे 8 गुणे 16. 2 चा घन 8 8 गुणे 16. 2 चा वर्ग 4 4 सक 24 आणि हे 5 गुणे 10 आणि हे प्लस 7. आता यांची वजाबाकी होणार. 16 तून 24 जात नाही म्हणून 24 मधून 16 काढा 8 येतात मोठे संख्येचे चिन्ह आहे. यांच्या दोघांचं उत्तर -8 आणि हे जशाच तसं. आता यांच्या दोघांची मात्र बेरीज होईल. चिन्ह सारखे आले की बेरीज होते. 10 आणि 8 18 मोठ्या संख्येचे चिन्ह
आणि यांची आता परत वजाबाकी होते. 18तून 7 गेले 11, थोडं गडबडीत झालं का? चिन्हांच्या क्रिया येतात ना तुम्हाला. 16तून 24 वजा झाले की 8 येतं, पण उत्तर -8 आहे. आणि हे पुढचे दोन्ही अंक जशाच तसे, आणि हे दोन्ही मायनस म्हणून यांची वजाबाकी नाही होत, बेरीज होते. 8 आणि 10 18, आणि यांची परत चिन्ह वेगळे म्हणून वजाबाकी झाली. एकदम सोपं होतं बघा आजचा प्रॅक्टिस सेट 3.4 हा त्यावर आधारलेला होमवर्क. मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2-2 गणित करायला लावले. इथं 2 पण भरा आणि -3 पण भरा. इथं तुम्ही 4 पण भरा आणि -2 पण भरा. इथं तुम्ही 3 पण भरा आणि -5 पण भरा. आणि इथं मात्र एक एकच काढा. याच्यात वायच्या ऐवजी 4 भरा, P(4) काढा. एमच्या ऐवजी 2 भरा, P(2) काढा. हा सराव संच तुम्हाला यायलाच पाहिजे मला. हा सराव संच आला तर पुढचा सराव संच इझी जाईल तुम्हाला. हा प्रॅक्टिस सेट 2.4 होता आपला. आजच आपण एकाच व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.4 फिनिश केलेला आहे. मी होमवर्कला जे गणित दिलेले ते तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि व्हॉट्सॲपवर माझ्याकडून चेक करून घ्या. आणि काही पण नाही कळालं तर यू कॅन कॉल मी, लगेच कॉल करा मला, किंवा येऊन क्लासला पण भेटू शकता मला. ओके, थांबूया आपण आता इथे.